कोल्हापूर जिल्ह्यासह बाहेरून येणाऱ्या गोरगरीब रुग्णांचा आधारवड असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय म्हणजे सीपीआर रुग्णालयात दररोज रुग्ण दाखल होत असतात। दिवसभरात रुग्णांचे हजारो नातेवाईक या रुग्णालयात ये जा करत असतात। पण सध्या सीपीआर रुग्णालयाचे अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे येथील मुख्य रस्त्यावरील गेट बंद करण्यात आलंय। यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय। इथं एक सूचना फलक लावण्यात यावं अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। या संदर्भात लाईव्ह मराठीनं वैद्यकीय अधीक्षक शशीर मिरुंगडे यांच्याशी बातचीत केली असता काही काळ नागरिकांनी शाहू स्मारककडील प्रवेशद्वाराचा वापर करून सहकार्य करावं असे आवाहन त्यांनी केले। मी डॉक्टर शिशिर मिरगुंडे, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक। बऱ्याच वर्षानंतर आपल्या इथं रस्त्याची आणि ड्रेनेजची अंतर्गत कामं चालू आहेत आणि त्यामुळं सुधारणा होत आहेत। परंतु रस्त्याची आणि ड्रेनेजची कामं चालू असताना आपल्याला रुग्णालयाचा मुख्य दरवाजा कोर्टाच्या बाजूकडचा हा आपल्याला बंद ठेवावा लागत आहे। त्यातनं फक्त ऑक्सिजन ॲम्ब्युलन्स आणि अतिशय महत्त्वाच्या रुग्णांसाठी तिथनं प्रवेश ठेवण्यात आलेला आहे आणि सर्व नागरिकांना असं आवाहन करण्यात येत आहे की त्याचे पर्यायी व्यवस्था म्हणून शाहू स्मारककडील जो दरवाजा आहे तो खुला करण्यात आलेला आहे आणि तेथून वाहतूक करावी जेणेकरून कोणाचीही गैरसोय होणार नाही। त्या मार्गाने सर्व आंतररुग्ण आणि बाह्यरुग्णाच्या कक्षांमध्ये तिथून सोयीस्करपणे सर्वांना जाता येतं, कोणाचीही गैरसोय होणार नाही याची प्रशासनाकडून दखल घेतली जात आहे। सहकार्य करावे। धन्यवाद।